श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारी 2026 साठी कर्क राशीचे राशी भविष्य. फेब्रुवारी 2026 मध्ये तुमचे कार्यक्षेत्र, आर्थिक परिस्थिती, आरोग्य, वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत. त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला उपाय काय ते समजणार आहे. आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा. त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेब्रुवारी 2026च्या मासिक राशी भविष्यानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण महिन्याच्या सुरुवातीला केतू दुसऱ्या घरात, 8व्या घरात राहू आणि 12व्या घरात गुरु असेल, जे संपूर्ण महिना या स्थितीत राहील. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र 7व्या घरात असतील आणि महिन्याच्या उत्तरार्धात चारही ग्रह राहू सोबत 8व्या घरात असतील आणि ते 12व्या घरात वक्री गुरुच्या प्रभावाखाली देखील असतील. या ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. व्यवसायात चढ उतार असूनही चांगले परिणाम आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना महिन्याच्या सुरुवातीला विशेषतः पहिल्या 6 महिन्यात पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात त्यांना कामाचा ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. हा महिना प्रेमविषयक बाबींसाठी चांगला राहील आणि प्रेमविवाह होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. विवाहित व्यक्तींना प्रेम आणि प्रेम संबंधात काही समस्या येऊ शकतात. खर्च जास्त असेल, म्हणून त्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यार्थ्यांचा काळ मिश्र असेल. कार्यक्षेत्र, करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना मिश्रित परिणाम देईल. महिन्याच्या सुरुवातीला 10व्या घराचा स्वामी मंगळ त्याच्या उच्च राशी मकरमध्ये असेल, जो सूर्य, बुध आणि शुक्र यांच्यासह 7व्या घरात असेल. 6व्या घराचा स्वामी गुरु 12व्या घरात वक्री असेल. यामुळे तुमच्यावर कामाचा ताण येईल, परंतु पदोन्नती शक्यता असेल. विशेषतः 23 तारखेपासून मंगळ तुमच्या 8व्या घरात जाईल, जिथे राहू, रवी, बुध आणि शुक्र देखील असतील आणि वक्री गुरु यांच्यावर लक्ष केंद्रित करेल. या परिस्थितीमुळे तुमच्यावर प्रचंड कामाचा दबाव येईल आणि काही विरोधकही तुम्हाला त्रास देतील. तसेच तुम्ही तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले पाहिजे, ज्यामुळे तुमच्या समस्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिकांना बरेच चढ उतार येतील, कारण तुमच्या 7व्या घरात